हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथं सकाळचे 5:30 वाजलेले. खूप छान असं वातावरण झालेलं आणि मी काळा चहा केलेला. कारण दूध संपलेलं. रात्री दूध आणून ठेवायचंच लक्षात नव्हतं. आणि टिफिनसाठी मी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बनवत होते. कारण आहोंनी मला सांगितलेलं की त्यांना खूप लवकर जायचं आहे ऑफिसला. 7 वाजता वगैरे ते निघणार होते आणि टाईम खूप कमी राहिलेला माझ्याकडे. ते मला म्हणाले की मला लवकर जायचं आहे, पण उशिराच गेलेले. 8, 8:30 वाजता मला खूप राग आलेला, कारण खूप लवकर उठवलेलं त्यांनी मला लवकर जायचं आहे म्हणून. तर दुपारचे टिफिन वगैरे दिले आणि डायरेक्ट दुपारनंतर मेडिकलमध्ये गेले. चिक्की घ्यायची होती आणि राजगिऱ्याची चिक्की वगैरे घेतली आमायरासाठी. ORS वगैरे घ्यायचं होतं. हे थोडंसं सामान मेडिकलमधून घेतलं. काही गोळ्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि मग परत घरी निघाले. आणि घरी जात असताना वाटेमध्ये एक नारळ पाणीवाला दिसला आणि विचार केला की घेऊन जाऊया आमायरासाठी पण, आणि नंतर मग अथर्व आणि माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी पण घेतलं. तर नारळ पाणी घेतल्यानंतर ना मी विचार केला की एक व्हिडिओ करून अशी बोलून बघते, पण डेअरिंगच होत नव्हती. खूप प्रयत्न केला. पहिलं ज्यावेळेस आधीचं ब्लॉगचं चॅनल होतं त्यावेळेस सुरुवात केलेली, तर डेअरिंग होती थोडीशी पब्लिकमध्ये बोलण्याची वगैरे, पण काय माहिती आज मला अशी भीती वाटल्यासारखी होते ना, नवीन नवीन तसं वाटत होतं. तर बघूया, हळूहळू प्रयत्न करेल आणि मग होईल सवय वगैरे. तर घेऊन आले घरी पाणी वगैरे. पाणी बॉटल एक घेतली साधी ब्लिसलरीची, कारण तिला औषधामध्ये मिक्स वगैरे करून द्यायचं होतं. ORS वगैरे टाकून द्यायचं होतं. आणि लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की जो मिशोवरून मी ड्रेस मागवला होता ना, त्याचा रिव्ह्यू देईन वगैरे. मला पण त्याचा रिव्ह्यू द्यायचा होता आणि तो ड्रेस कसा आहे ते पण बघायचा होता. जर काय फॉल्ट वगैरे असेल तर लवकर रिटर्न करता येईल म्हणून. पण टाईमच नाही भेटला, कारण माझी पण नंतर तब्येत थोडीशी खराब, म्हणजे डोकं दुखत होतं त्याच्यामुळं, आणि घरी पण कामं भरपूर पडलेली, तर वेळच नाही भेटला. तर बघू, त्याचा मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये रिव्ह्यू देते. तर गाईज, मी ना सकाळपासून विसरूनच गेलेले की माझं चॅनल आहे, मला ब्लॉग करायचे वगैरे. तर सकाळचं जे काय रुटीन होतं ते थोडंसं शूट केलं आणि नंतर लक्षात येऊन गेलं. आता वापस मी चालू केलेलं आहे एक चायनीज. अरे ह्याच्यात कसं काय मिक्स करायचं. तर आमायराची तब्येत आता थोडीशी बरी होत आलेली आहे. आमायराला औषध दिलेलं आहे. आमायरासाठी कॅडबरी आणलेला आहे. समोसा आणलेला आहे. खायचं समोसा. आणि इथे जेवणामध्ये अंडा करी बनवलेली मी, आणि अंडा करीचा व्हिडिओ वगैरे, रेसिपी वगैरे असलं काही शूट करत बसलेच नाही, कारण वेळ पण नव्हता. आणि ते कॅमेरा इकडे ठेवा तिकडे ठेवा, अँगल वगैरे बघत बसा. त्याच्यापेक्षा ते कामं उरकून घ्यायचे होते मला, कारण तब्येत बरी नव्हती, डोकं दुखत होतं. तर गोळी वगैरे घेतली, जेवण केलं, गोळी घेतली आणि झोपून गेले मी. तर हा एक छोटासा ब्लॉग होता जो मी शेअर केला तुमच्याशी. याच्यापुढून मी थोडंसं मोठा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.